हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण जी काही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे 500 क्वेश्चन आन्सर्सची, 500 क्वेश्चन जे प्रिव्हियस इयर आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिले 150 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. पहिल्या 3 टेस्ट सिरीज मी अपलोड केलेल्या आहेत. ही आपली 4थी टेस्ट सिरीज आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची. आता पहा पहिला क्वेश्चन. शिक्षण निसर्गानुसार असावे असे कोणी प्रतिपादन केले? पर्याय ए रुसो, बी ड्यूई, सी पियाजे, डी स्किनर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए रुसो. रुसो यांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव काय? ए डेमोक्रेसी अँड एज्युकेशन, बी इमिले, सी रिपब्लिक, डी डिस्कवरी ऑफ चाइल्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय बी इमिली. पुढचा क्वेश्चन पहा. डिस्कवरी ऑफ चाइल्ड हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय ए मारिया मॉन्टेसरी, पर्याय बी रुसो, पर्याय सी पियाजे, पर्याय डी ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मारिया मॉन्टेसरी. मॉन्टेसरी पद्धतीत शिक्षकाची भूमिका काय असते? ए नियंत्रक, बी निरीक्षक व मार्गदर्शक, सी हुकुमशहा, डी परीक्षक. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी निरीक्षक व मार्गदर्शक. शिक्षण हे समाजाचे आरसे आहे ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए समाजीकरण, पर्याय बी बुद्धिमत्ता, पर्याय सी प्रेरणा, पर्याय डी स्मृती. बरोबर उत्तर पर्याय ए समाजीकरण. बालकाच्या सामाजिक विकासाचा प्रमुख आधार कोणता? ए कुटुंब, बी परीक्षा, सी पाठ्यपुस्तक, डी गुण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए कुटुंब. मुलांच्या विकासासाठी सर्वात योग्य शिक्षण पद्धती कोणती? पर्याय ए बालकेंद्रित, पर्याय बी शिक्षक केंद्रित, पर्याय सी व्याख्यान पद्धती, पर्याय डी पाठांतर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय ए बालकेंद्रित. मुलांच्या विकासासाठी सर्वात योग्य शिक्षण पद्धती कोणती आहे? बालकेंद्रित. स्मरणशक्तीची पहिली पायरी कोणती? ए धारणा, बी ओळख, सी अधिगम, डी पुनस्मरण. बरोबर उत्तर पर्याय सी अधिगम. स्मरणशक्तीची पहिली पायरी अधिगम ही आहे. स्मरणशक्तीची शेवटची पायरी कोणती? ए अधिगम, बी धारण, सी पुनस्मरण, डी ओळख. बरोबर उत्तर पर्याय डी ओळख. ओळख ही काय आहे? स्मरणशक्तीची शेवटची पायरी आहे. अभ्यासातील विस्मरणाचा सिद्धांत कोणी मांडला? ए एबिंगहॉस, बी स्किनर, सी पावलॉव, डी कोहलर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए एबिंगहॉस. शिकण्याचे हस्तांतरण किती प्रकारचे असते? पर्याय ए 2, बी 3, सी 4, डी 5. बरोबर उत्तर पर्याय बी 3. शिकण्याचे हस्तांतरण हे 3 प्रकारचे असते. नकारात्मक हस्तांतरणाचे उदाहरण कोणते? पर्याय ए 2 भाषातील गोंधळ, पर्याय बी सायकल शिकणे, पर्याय सी वाचन शिकणे, पर्याय डी लेखन शिकणे. बरोबर उत्तर पर्याय ए 2 भाषांतील गोंधळ. सर्जनशील विद्यार्थ्याचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? पर्याय ए नवीन कल्पना मांडणे, पर्याय बी पाठांतर, पर्याय सी अनुकरण, पर्याय डी शांत राहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नवीन कल्पना मांडणे. बुद्धिमत्तेची चाचणी सर्वप्रथम कोणी विकसित केली? पर्याय ए बिने आणि सायमन, पर्याय बी स्पियरमन, पर्याय सी गार्डनर, पर्याय डी स्टर्न. बरोबर उत्तर आहे बिने आणि सायमन, पर्याय ए. थर्स्टन यांच्या सिद्धांतात किती प्राथमिक मानसिक क्षमता आहेत? पर्याय ए 5, पर्याय बी 6, पर्याय सी 7, पर्याय डी 8. बरोबर उत्तर आहे पर्याय सी 7. थर्स्टन यांच्या सिद्धांतात 7 प्राथमिक मानसिक क्षमता आहेत. स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांताला काय म्हणतात? ए द्विघटक, बी त्रिघटक, सी बहुबुद्धिमत्ता, डी सामाजिक. स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांताला त्रिघटक असे म्हणतात, म्हणून पर्याय बी बरोबर. अध्यापनातील उपचारात्मक अध्यापनाचा उद्देश काय? ए शिकण्यातील अडचणी दूर करणे, बी शिक्षा, सी मूल्यमापन, डी वर्गीकरण. आणि बरोबर उत्तर आहे शिकण्यातील अडचणी दूर करणे, पर्याय ए. निदानात्मक चाचणीनंतर कोणती प्रक्रिया केली जाते? ए उपचारात्मक अध्यापन, बी वार्षिक परीक्षा, सी तोंडी परीक्षा, डी स्पर्धा.
बरोबर उत्तर पर्याय ए उपचारात्मक अध्यापन. मुलांच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? ए पूर्वज्ञान, बी इमारत, सी गणवेश, डी फर्निचर. आणि मुलांच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव हा पूर्वज्ञानाचा असतो, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय ए पूर्वज्ञान. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी काय आवश्यक? पर्याय ए मुक्त प्रश्न, पर्याय बी पाठांतर, पर्याय सी शिक्षा, पर्याय डी पुनरावृत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुक्त प्रश्न. विद्यार्थ्यांमध्ये जर चिकित्सक विचार विकसित करायचे असतील तर त्यांना मुक्त प्रश्न विचारावे लागतील. शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांच्या चुका कशा हाताळाव्यात? पर्याय ए शिक्षणाची संधी म्हणून, पर्याय बी शिक्षा देऊन, पर्याय सी दुर्लक्ष करून, पर्याय डी वर्गाबाहेर काढून. बरोबर उत्तर आहे पर्याय ए शिक्षणाची संधी म्हणून. ज्या काही विद्यार्थ्यांच्या चुका आहेत त्या चुका शिक्षणाची संधी म्हणून शिक्षकाने हाताळाव्यात. अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा मुख्य उद्देश कोणता? पर्याय ए सर्वांगीण विकास, पर्याय बी फक्त गुण, पर्याय सी फक्त परीक्षा, पर्याय डी प्रमाणपत्र. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सर्वांगीण विकास. अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे सर्वांगीण विकास. कोणत्या वयोगटात अमूर्त विचार विकसित होतो? ए 0 ते 2 वर्ष, बी 2 ते 7 वर्ष, सी 7 ते 11 वर्ष, डी 11 वर्षानंतर. बरोबर उत्तर आहे पर्याय डी 11 वर्षानंतर अमूर्त विचार हा विकसित होतो. बालकांच्या विकासाचा वेग कोणावर अवलंबून असतो? ए अनुवंशिकता, बी वातावरण, सी दोन्ही, डी शिक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी दोन्ही. अनुवंशिकता आणि वातावरण या दोन्ही घटकावर बालकांच्या विकासाचा वेग हा अवलंबून असतो. आता शिकण्यातील पठार दूर करण्यासाठी काय करावे? ए प्रेरणा वाढवावी, बी शिक्षा करावी, सी दुर्लक्ष करावे, डी परीक्षा घ्यावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए प्रेरणा वाढवावी. विद्यार्थ्याची त्या घटकातील त्या विषयातील प्रेरणा वाढवावी. त्यामुळे काय होईल? शिकण्यातील पठार हा दूर होईल. अध्यापनात सर्वात प्रभावी संवाद कोणता? ए द्विमार्गी, बी एकमार्गी, सी लिखित, डी मौखिक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए द्विमार्गी. विद्यार्थ्यांमधील भिन्नता कोणत्या बाबतीत असू शकते? ए बुद्धिमत्ता, बी अभिरुची, सी क्षमता, डी वरील सर्व. आणि बरोबर उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे विद्यार्थ्यांमधील जी भिन्नता आहे ती बुद्धिमत्तेमध्ये असू शकते, विद्यार्थ्यांच्या अभिरुचीमध्येही असू शकते आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्येही असू शकते. वर्गातील समावेशकतेचा अर्थ काय? सर्वांना समान संधी, बी फक्त हुशार विद्यार्थी, सी फक्त दिव्यांग विद्यार्थी, डी फक्त कमजोर विद्यार्थी. वर्गातील समावेशकता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय ए सर्वांना समान संधी. शिकण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? ए प्रेरणा, बी शिक्षा, सी परीक्षा, डी शिस्त. यापैकी बरोबर उत्तर आहे प्रेरणा. प्रेरणा काय आहे? शिकण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रेरणा. विद्यार्थ्यांची जिज्ञासा कोणत्या प्रकारच्या प्रश्नांनी वाढते? ए खुल्या प्रश्नांनी, बी बंद प्रश्नांनी, सी वस्तुनिष्ठ प्रश्नांनी, डी होय नाही प्रश्नांनी. तर उत्तर काय आहे? विद्यार्थ्याची जी जिज्ञासा आहे ती खुल्या प्रश्नांनी वाढते, म्हणून पर्याय ए. बालकाच्या भावनिक विकासासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? ए सुरक्षितता, बी प्रेम, सी स्वीकार, डी वरील सर्व. जर बालकांचा भावनिक विकास व्हायचा असेल तर त्यासाठी सुरक्षितता हवी, प्रेम हवे, स्वीकारही हवा. त्यामुळं वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. सामाजिकरणाची दुय्यम संस्था कोणती? ए शाळा, बी कुटुंब, सी आई, डी वडील.
उत्तर आहे शाळा. सामाजिकरणाची प्रथम संस्था प्रत्येक वेळी कुटुंब येईल आणि द्वितीय संस्था दुय्यम संस्था विचारली तर शाळा येईल. प्रथम संस्था म्हटलं की कुटुंब, दुय्यम संस्था म्हटल्यानंतर शाळा. निकट विकास क्षेत्र झडपीडीमध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे? ए. स्कॅफोल्डिंग देणे, बी. शिक्षा करणे, सी. परीक्षा घेणे, डी. नियंत्रण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्कॅफोल्डिंग देणे. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ए. वायगॉस्की, बी. पियाजे, सी. स्किनर, डी. पावलोव. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. वायगॉस्की. रचनावादी वर्गात विद्यार्थ्याची भूमिका काय असते? ए. सक्रिय, बी. निष्क्रिय, सी. निरीक्षक, डी. श्रोता. रचनावादी वर्गामध्ये विद्यार्थी हा कायम कसा असतो? सक्रिय असतो. म्हणून बरोबर उत्तर काय? पर्याय ए. सक्रिय. विद्यार्थ्याची भूमिका ही सक्रिय असते. विद्यार्थ्याच्या शिकण्याचे सर्वोत्तम मूल्यांकन कोणते? ए. सतत व सर्वंकष मूल्यांकन हे विद्यार्थ्यांच्या शिकण्याचं सर्वोच्च मूल्यांकन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सतत व सर्वंकष मूल्यांकन. बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येक विद्यार्थी कसा असतो? ए. वेगळा, बी. समान, सी. सरासरी, डी. कमजोर. बहुबुद्धिमत्ता म्हणजे कसा? वेगवेगळा. प्रत्येक विद्यार्थ्यांची बुद्धी वेगवेगळी असते म्हणजे बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. पर्याय ए. वेगळा बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्वोत्तम वातावरण कोणते? ए. भीतीमुक्त, बी. कठोर, सी. दडपणयुक्त आणि डी. स्पर्धात्मक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. भीतीमुक्त. जर वातावरण भीतीमुक्त असेल तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्वोत्तम वातावरण हे भीतीमुक्त असायला हवे. बालकाच्या नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी दिला? ए. कोहलबर्ग, बी. पियाजे, सी. स्किनर, डी. ब्रुनर. बरोबर उत्तर आहे ए. कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी बालकाच्या नैतिक विकासाचा सिद्धांत दिला. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाचे किती टप्पे आहेत? ए. 4, बी. 5, सी. 6, डी. 7. बरोबर उत्तर आहे 6. पर्याय सी बरोबर. कोहलबर्गच्या नैतिक विकासाचे 6 टप्पे आहेत. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण विकसित करावा? ए. समस्या सोडविण्याची क्षमता, बी. भीती, सी. तणाव, डी. अवलंबित्व. उत्तर आहे समस्या सोडविण्याची क्षमता हा गुण शिक्षकाने काय करावा? विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावा. पर्याय ए बरोबर. अध्यापनातील सर्वोत्तम साधन कोणते? ए. अनुभव, बी. शिक्षा, सी. परीक्षा, डी. पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अनुभव. बालकाच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी कोणाची चाचणी वापरतात? ए. निदानात्मक चाचणी, बी. अंतिम चाचणी, सी. तोंडी चाचणी, डी. वार्षिक परीक्षा. उत्तर आहे पर्याय ए. निदानात्मक चाचणी. शिक्षणातील नवोपक्रमाचा उद्देश काय? ए. शिक्षण अधिक प्रभावी बनवणे, बी. गुण वाढवणे, सी. परीक्षा वाढवणे, डी. शिस्त राखणे. शिक्षण अधिक प्रभावी बनवणे हा प्रश्न IMP आहे. शिक्षणातील नवोपक्रमाचा उद्देश काय आहे? शिक्षण अधिक प्रभावी बनवणे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सहकार्यात्मक अध्ययनाचा फायदा काय? ए. सामाजिक कौशल्य विकसित होतात, बी. स्पर्धा वाढते, सी. तणाव वाढतो, डी. विस्मरण वाढते. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सामाजिक कौशल्य विकसित होतात. बालकाच्या विकासात खेळाचे स्थान काय आहे? अत्यंत महत्त्वाचे, कमी महत्त्वाचे की गौण की अनावश्यक? उत्तर आहे पर्याय ए. अत्यंत महत्त्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? सकारात्मक अभिप्राय द्यावा, शिक्षा करावी, टीका करावी, दुर्लक्ष करावे. उत्तर आहे पर्याय ए. सकारात्मक अभिप्राय द्यावा. शिक्षणाचे अंतिम ध्येय काय असावे? ए. जबाबदार नागरिक घडवणे, बी. गुण मिळवणे, सी. परीक्षा पास होणे, डी. नोकरी मिळवणे. उत्तर आहे जबाबदार नागरिक घडवणे हे काय आहे? शिक्षणाचे अंतिम ध्येय. एक प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांना कसे पाहतो? शिकणारे आणि सक्षम व्यक्ती म्हणून, रिकामे भांडे म्हणून, फक्त परीक्षार्थी म्हणून, गुण मिळवणारे म्हणून.
तर एक प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी शिकणारे आणि सक्षम व्यक्ती म्हणून पाहतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.